कवी हरी अंतरिक्षादिक निघाले यांचेच गोड कथानक आनंदजनक बोधप्रद नऊ ही ते भगवत स्वरूप कोटी क्षमा शांती अमूप वर्णिता भागवत धर्म प्रताप जनक निष्कंप तटस्थ काय ते आत्यंतिक क्षेम काय हरीची भक्ती परम कैसे निही हरी माया सुगम निश्रेयस उत्तम गुरुचरण कर्म अकर्म आणि विकर्म या सर्वांचे एकची वर्म गुरु हेच रूप परमात्म भागवत धर्म गुरु भक्ती हरिचरित्र अवतार गुण द्रुमिलनाथे केले निरूपण पुरुषावताराची दावूनी खूण रूपे नारायण वर्णिला पुढे अभक्त गती विन्यास विदेहा कथी नाथ चमस वेद विहित कर्माची कास सोडिल्या हो नाश सर्वस्वी सर्वांतरी हरीचा वास म्हणून न करावा कोणाचा द्वेष पिंडी पिंडी पहावा परेश रितान रेस त्यावीण अंती नववे करभाजन कृत त्रेतादि युगींचे पूजन कैशा कैशा मूर्तींचे ध्यान करिते निर्वचन जाहले कलियुगी एकची साधन हरी गुरु चरण स्मरण तेणेच होय भवभय हरण हे एक निज शरण शरणागता ऐसी पोथी जाहल्या अंती काका साहेब पृच्छा करीती काय हो ही नवनाथ कृती अतर्क्य वृत्ती तयांची आवडी माधवरावास वदती किती हो ही अवघड भक्ती आम्हा मूढा कैची ही शक्ती जन्मजन्मांती न घडे हे कोठे हे नाथ महाप्रतापी कोठे आपण ठाईचे पापी आहे काय भक्ती ही सोपी सच्चिद्रूपी ते धन्य आम्हा ही भक्ती घडेल काय कैसे न होईल तरणोपाय जाहलो हताश गळाले पाय झाला की वायफळ जन्म हा काका साहेब भक्त प्रेमळ असावी जीवास काही हळहळ सुस्थिर वृत्ती व्हावी का चंचळ उडाली खळबळ श्यामाची श्यामा नामे माधवराव जयांचा काका लागी सद्भाव तयांस काकांचा